नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. आजचा आपला विषय आहे की इलेक्शन लढवण्यासाठी कोण इलेक्शन लढू शकतो, म्हणजे हू कंटेस्ट द इलेक्शन, हू कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन. त्याबद्दल आज चर्चा करण्यासाठी आपण परब सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे. तरी मी परब सरांना विनंती करतो की त्यांनी आमच्या श्रोत्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करावे. धन्यवाद म्हात्रे सर. आपला आजचा विषय आहे हू कॅन कंटेस्ट द इलेक्शन. कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जे इलेक्शन्स घेतलं जातं त्यामध्ये इलेक्शन्स कंटेस्ट करण्याचे राईट्स कुठल्या मेंबरला आहेत, वोट करण्याचे राईट्स कुठल्या मेंबरला आहेत, हे सर्व आपण आज जाणून घेणार आहोत. आणि त्याआधी म्हणजे मेंबरचं डेफिनेशन आपल्याला पाहावं लागेल. आणि कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये जे मेंबरचं डेफिनेशन आहे ते नव्याने इन्सर्ट केलेल्या हाऊसिंग चॅप्टरमध्ये म्हणजे सेक्शन 154 कॅपिटल B-1 सबक्लॉज 18 मध्ये दिलेला आहे. त्यामध्ये सुरुवातीला 2 पार्ट्स केलेले आहेत. मेंबर मीन्स अ पर्सन हू जॉईन्स इन अन ॲप्लिकेशन फॉर फॉर्मेशन ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचं ॲप्लिकेशन ज्यावेळेला फॉर्मेशनचं ॲप्लिकेशन ज्यावेळेला प्रमोटर मेंबर सबमिट करतात तर तिथे त्या प्रमोटर मेंबर्स जे आहेत ते देखील मेंबर्स आहेत कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे. आणि पुढे दिलेलं आहे की अ पर्सन हू सबसिक्वेंटली जॉईन्स इन, म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फॉर्म झाल्यानंतर सबसिक्वेंटली ज्या पर्सन्सना आपण मेंबर म्हणून ॲडमिट करून घेतो ते देखील मेंबर्स आहेत. हा ओरिजिनल मेंबरचा प्रकार झाला. आणि त्यानंतर पुढे असं दिलेलं आहे सबसिक्वेंटली ज्या वेळेला आपण ॲड करून घेतो त्यावेळेला इट इन्क्लूड्स जॉईंट मेंबर, असोसिएट मेंबर, प्रोव्हिजनल मेंबर असे 3 प्रकार पुढे अजून ॲड केलेले आहेत. आणि मग ते प्रकार कुठले त्याचंही देखील डेफिनेशन त्याच्या खाली दिलेलं आहे ते आपण पाहणार आहोत. मग असोसिएट मेंबर म्हणजे कोण, तर समजा ओरिजिनल मेंबरला सोसायटीच्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जर पार्टिसिपेट करता येत नसेल, का पार्टिसिपेट करता येत नसेल, उदाहरणार्थ समजा ओरिजिनल मेंबर जर आहे तो बाहेर आहे किंवा आजारी आहे, ओल्ड एज आहे आणि मग सोसायटीच्या अफेअर्समध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी त्याला शक्य होत नसेल तर मग तो असोसिएट मेंबर म्हणजे आपल्या एका फॅमिली मेंबरला असोसिएट मेंबर करून सोसायटीच्या ॲडमिनिस्ट्रेशनसाठी देऊ शकतो. मग हा जो फॅमिली मेंबर आहे तो फॅमिली मेंबरचे प्रकार म्हणजे कुठले मेंबरना आपल्याला असोसिएट मेंबर करता येतं, तर तिथे सांगितलेले आहेत 12 प्रकार. मग ते 12 प्रकार कुठले, तर हजबंड असेल तर आपल्या वाईफला असोसिएट मेंबर करून घेऊ शकतो, वाईफ असेल तर हजबंडला करू शकते. म्हणजे हजबंड वाईफ, त्यानंतर फादर मदर, ब्रदर सिस्टर, सन डॉटर, नेफ्यू नीस, सन इन लॉ, डॉटर इन लॉ असे 12 प्रकार आहेत. म्हणजे या 12 कॅटेगरीपैकी तुम्ही कोणालाही असोसिएट मेंबर करू शकता आणि त्या व्यक्तीला तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी आपल्या फ्लॅटच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्पजसाठी संस्थेमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी आपण नियुक्त करू शकतो. तो एक फॉर्म असोसिएट मेंबरचा फॉर्म असतो, तो ओरिजिनल मेंबरने भरायचा असतो. असोसिएट मेंबरची त्याच्यामध्ये त्याची सिग्नेचर घ्यायची असते आणि तो फॉर्म आपल्याला सबमिट करायचा असतो हाऊसिंग सोसायटीला. आणि मग तो मान्यता मिळाल्यावरती असोसिएट मेंबर कॅन जॉईन अँड पार्टिसिपेट इन द अफेअर्स ऑफ द कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी. ह्याला बोलतात असोसिएट मेंबर. नाव जॉईंट मेंबर म्हणजे ज्याचं टायटलमध्ये ज्याचं ओरिजिनल टायटल डीड्स जे आपले आहेत म्हणजे सेल डीड आहे, ॲग्रीमेंट फॉर सेल आहे, ह्यामध्ये ज्याचं 2nd, 3rd, 4th एक्सेट्रा असं नाव असतं त्याला आपण बोलतो जॉईंट मेंबर. दीज आर द जॉईंट मेंबर्स अलॉंग विथ द ओरिजिनल मेंबर. ओरिजिनल मेंबर ज्याचं पहिलं नाव असतं टायटल डीडमध्ये त्याला आपण ओरिजिनल मेंबर बोलतो. आणि सेकंडली जे 2nd, 3rd, 4th सबसिक्वेंटली ज्याची नावं असतात त्याला आपण जॉईंट मेंबर बोलतो. म्हणजे मेन फरक जो असोसिएट मेंबर आणि जॉईंट मेंबरमध्ये आहे की असोसिएट मेंबर डझंट होल्ड द राईट टायटल इंटरेस्ट इन द फ्लॅट अलॉंग विथ द ओरिजिनल मेंबर. इकडे जॉईंट मेंबर होल्ड्स द राईट टायटल इंटरेस्ट अलॉंग विथ द ओरिजिनल मेंबर इन दॅट पर्टिक्युलर फ्लॅट. हा एक मुख्य फरक आहे. मग जॉईंट मेंबरमध्ये कोणी असू शकतं, त्याच्यामध्ये अशी कुठलीही कॅटेगरीचा उल्लेख नाही. ज्याचं नाव आहे 2nd, 3rd, 4th, 5th इन टायटल डीड्स दे आर कॉल्ड ॲज जॉईंट मेंबर्स. जॉईंट मेंबर आणि असोसिएट मेंबरमध्ये अजून एक फरक जो सांगितलेला आहे त्याच डेफिनेशनमध्ये तो असा आहे की जॉईंट मेंबरचं नाव आपण शेअर सर्टिफिकेटमध्ये इनकॉर्पोरेट करतो. म्हणजे जर शेअर सर्टिफिकेट ज्या वेळेला आपण बनवतो त्यावेळेला ओरिजिनल मेंबरचं नाव पहिलं येतं आणि जॉईंट मेंबरची नाव 2nd, 3rd, 4th जर असतील तर त्याची नावं देखील आपण तिकडे इनकॉर्पोरेट करतो. उदाहरणार्थ
हस्बंड वाईफने मिळून एकत्र फ्लॅट परचेस केलेला असेल, हस्बंडचं नाव पहिलं असेल तर हस्बंडचं नाव आपण ओरिजिनल मेंबरमध्ये पहिले टाकतो आणि सेकंड नंबरला वाईफचं नाव हे जॉईंट मेंबर म्हणून आपण इन्कॉर्पोरेट करतो. तसंच वाईफ हस्बंडनी फ्लॅट घेतलेला असेल तर वाईफचं नाव पहिलं आणि सेकंड हस्बंडचं नाव जॉईंट मेंबर म्हणून इन्कॉर्पोरेट करतो. ही एक्झाम्पल्स झाली. असोसिएट मेंबरचं नाव शेअर सर्टिफिकेटमध्ये येणार का, तर तिथे डेफिनेशनमध्ये क्लिअर कट दिलेलं आहे की असोसिएट मेंबर ॲज ही डझंट होल्ड द राईट टायटल इंटरेस्ट, देअरफोर त्याचं नाव जे आहे ते शेअर सर्टिफिकेट्समध्ये आपण इन्कॉर्पोरेट करत नाही. म्हणजे जॉईंट मेंबरचं नाव शेअर सर्टिफिकेटमध्ये येतं आणि असोसिएट मेंबरचं नाव शेअर सर्टिफिकेटमध्ये येत नाही. असोसिएट मेंबर फक्त 12 कॅटेगरी, त्या 12 कॅटेगरीमध्ये जे स्पेसिफाईड आहे त्यांच्यापैकीच केलं जातं. जॉईंट मेंबर जे टायटलमध्ये असतात ते कुठलेही असू दे त्यांना आपण जॉईंट मेंबर म्हणून समाविष्ट करू शकतो. हे झालं असोसिएट मेंबर, जॉईंट मेंबर. त्यानंतर तिसरा प्रकार जो दिलेला आहे तो आहे प्रोव्हिजनल मेंबर. प्रोव्हिजनल मेंबर मीन्स अ पर्सन हु इज ॲडमिटेड ॲज अ मेंबर टेम्पररी. शब्द दिलेला आहे टेम्पररी. टेम्पररी का? ऑन द बेसिस ऑफ द नॉमिनेशन क्रिएटेड बाय द डिसीज मेंबर. म्हणजे समजा डिसीज आपण जे संस्थेमध्ये नॉमिनेशन घेतो बायलॉ नंबर 32 प्रमाणे, आणि मग जर ती व्यक्ती डिसीज झालेली असेल आपल्या मेंबरपैकी, मग त्यांचं जे नॉमिनेशन असेल, त्यांनी जे नॉमिनेशन भरून दिलेलं असेल त्या बेसिसवरती ज्याला आपण ॲडमिट करून घेतो ॲज ए प्रोव्हिजनल मेंबर, त्याला आपण बोलतो प्रोव्हिजनल मेंबर. मग ते ॲडमिशन जे आहे ते टेम्पररी का आहे? बिकॉज टिल ऑल द लीगल एअर्स आर ब्रॉट ऑन रेकॉर्ड, तोपर्यंत ह्या व्यक्ती आपल्या संस्थेच्या ॲडमिनिस्ट्रेशन पर्पजसाठी आपल्याला पाहिजे, म्हणून ह्याला टेम्पररी मेंबर किंवा प्रोव्हिजनल मेंबर असं आपण संबोधतो. आणि जोपर्यंत हे सगळे लीगल एअर्स रेकॉर्डवरती येत नाही सेक्शन 154 कॅपिटल B-13 प्रमाणे, तोपर्यंत हा व्यक्ती जो आहे तो प्रोव्हिजनल मेंबर म्हणून काम करू शकतो. बट त्याच्याकडे राईट टायटल इंटरेस्ट येत नाही जोपर्यंत हे लीगल एअर्स रेकॉर्डवर येत नाही तोपर्यंत. म्हणजे ही विल ॲक्ट ॲज ए ट्रस्टी टू ऑल द अदर लीगल एअर्स. हे कुठे दिलेलं आहे? तर हे बायलॉ नंबर 34 मध्ये आपल्याकडे स्पष्टपणे दिलेलं आहे की तो थर्ड पार्टी राईट्स क्रिएट करू शकत नाही आणि तो ट्रस्टी म्हणून ॲक्ट करेल सगळ्या लीगल एअर्ससाठी. म्हणजे सगळ्या लीगल एअरच्या बिहाफमध्ये तो फ्लॅटचा सांभाळ करेल. त्याला रेंटवर द्यायचं असेल तर रेंटवर देऊ शकतो. सोसायटीचा मेंटेनन्ससाठी तो जबाबदार राहील. हे सगळ्या गोष्टीसाठी त्याची जबाबदारी नियुक्त होते. म्हणजे प्रोव्हिजनल मेंबर याला आपण संबोधतो. तर या प्रकारे आपण बघितलं मेन ओरिजिनल मेंबर आहे, त्यानंतर असोसिएट मेंबर आहे, जॉईंट मेंबर आहेत आणि मग प्रोव्हिजनल मेंबर आहे. मग विथ रिगार्ड्स टू कंटेस्टिंग आणि वोटिंग राईट्स इन द इलेक्शन, तर त्यासाठी आपल्याला सेक्शन 154 कॅपिटल B-4 पाहावं लागेल. त्यामध्ये सब क्लॉज 2 मध्ये असं सांगितलेलं आहे की सेक्शन 154 कॅपिटल B-11 मध्ये त्यांचे वोटिंग आणि कंटेस्टिंग राईट्स दिलेले आहेत. मग तिकडे सब क्लॉज 2, सब क्लॉज 3, सब क्लॉज 4 म्हणजे सेक्शन 154 कॅपिटल B-11 परत आपल्याला पाहावं लागेल. आणि सेक्शन 154 कॅपिटल B-11 च्या सब क्लॉज 2, 3, 4, 5, 6 मध्ये हे सगळे राईट्स दिलेले आहेत की कोण कोण मेंबर वोट करू शकतो आणि कंटेस्ट करू शकतो. तर तिथे प्रामुख्याने सब क्लॉज 2, 3, 4 जर आपण बघितलं तर तिथे पहिला असोसिएट मेंबरचं दिलेलं आहे. मग असोसिएट मेंबर इलेक्शनमध्ये, संस्थेच्या इलेक्शनमध्ये कंटेस्ट आणि वोट करू शकतो का? तर येस, असोसिएट मेंबर हा वोटिंग करू शकतो आणि कंटेस्टही करू शकतो. त्यानंतर प्रोव्हिजनल मेंबर हा देखील वोटिंग करू शकतो आणि जॉईंट मेंबर देखील वोट आणि कंटेस्ट करू शकतो असं तिथे दिलेलं आहे. पुढे सब क्लॉज 5, सब क्लॉज 6 जर आपण बघितलं तर तिथे आपल्याला पाहायला मिळतं सबसेक्शनमध्ये सेक्शन 154 कॅपिटल B-11च्या, तर तिथे आपल्याला असं पाहायला मिळतं की जर बॉडी कॉर्पोरेट असेल, असोसिएशन ऑफ सोसायटी असेल, तर तिथे ऑथराइज पर्सन जे ऑथराइज मेंबर जे असतात, किंवा जर बॉडी कॉर्पोरेट असेल, लिगल एंटिटी असेल, तर मग ऑथराइज डायरेक्टर्स किंवा पार्टनर्स हे देखील तिकडे वोटिंग आणि कंटेस्टिंग राईट्स करू शकतात. तर ह्याप्रमाणे आपण सेक्शन 154 B-11 पाहिला. आता आपल्याला हे प्रामुख्याने पाहायचं आहे की सिम्पल आन्सर आहे. हू कॅन कंटेस्ट इलेक्शनमध्ये आपल्याला हे पाहायचं आहे की हे 4 प्रकारचे मेंबर्स, ओरिजिनल मेंबर तर डेफिनेटली वोट आणि कंटेस्ट करू शकतो, पण या बाकीचे 3 प्रकारचे जे मेंबर्स आहेत त्याच्यापैकी सिम्पल आन्सरमध्ये वोटिंग आणि कंटेस्टिंग करू शकतो का कमिटीच्या इलेक्शन्समध्ये? तर असोसिएट मेंबर येस, जॉईंट मेंबर येस, प्रोव्हिजनल मेंबर वेदर ही कॅन वोट अँड कंटेस्ट, वोटिंग तर दिलेलं आहे सेक्शन 154 B-11 मध्ये. कंटेस्टिंग करू शकतो का? तर त्याचाही आन्सर येस म्हणावं लागेल, कारण 6 एप्रिल 2021चं जे नोटिफिकेशन आलं विथ रिगार्ड्स टू इलेक्शन ऑफ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी फॉर 250 मेंबर्स, लेस दॅन 250 मेंबर्स, मग तिथे रूल नंबर 76
एच जो आहे सब क्लॉज 6 मध्ये दिलेला आहे की कोण कोण कंटेस्ट करू शकतो, म्हणजे नॉमिनेशन फॉर्म्स कोण कोण भरू शकतं इलेक्शनचे. तर तिथे आता दिलेलं आहे की ज्याचं नाव फायनल लिस्ट ऑफ वोटरमध्ये आहे ते सगळेजण भरू शकतात. फायनल लिस्ट ऑफ वोटर्समध्ये कोण कोणाची नावं येतात, तर ज्यांची नावं आय रजिस्टर जे रजिस्टरमध्ये असतात त्या सगळ्यांची नावं येतात. आणि प्रोव्हिजनल मेंबरचं नाव या रजिस्टर्समध्ये असतं, त्यामुळे प्रोव्हिजनल मेंबर देखील कंटेस्टिंग राईट्ससाठी बांधील आहे. रूल नंबर 76H सब क्लॉज 6 प्रमाणे त्याला देखील कंटेस्टिंग राईट्सचा जो राईट्स आहेत ते त्याला प्राप्त होतात. तर अशा तऱ्हेने ऑल कॅटेगरी ऑफ मेंबर्स कॅन वोट इन द इलेक्शन्स अँड कॅन ऑल्सो कंटेस्ट द इलेक्शन्स. बरं, असंही म्हटलं जातं की हे जे इलेक्शनचे रूल्स आहेत ते लेस दॅन 250 मेंबरसाठी आहेत. मग अबाउट 250 मेंबरसाठी प्रोव्हिजनल मेंबरला राईट्स मिळतात का? तर हाऊसिंग सोसायटीमध्ये असं आपल्याला म्हणजे इक्वॅलिटी ट्रीटमेंटच्या बेसिसवरती आपण नेहमी जज करतो. आणि त्यामुळे जर आपल्याला लेस दॅन 250 मेंबरसाठी रूल्सनी प्रोव्हिजनल मेंबरला कंटेस्टिंग राईट दिलेले असतील तर अबाउट 250 मेंबरसाठी देखील आपल्याला त्यांना डिनाय करता येत नाही. त्यामुळे प्रोव्हिजनल मेंबर जोपर्यंत ते रूल्स सबसिस्ट आहेत तोपर्यंत प्रोव्हिजनल मेंबर्स कॅन ऑल्सो कंटेस्ट द इलेक्शन्स. अशा तऱ्हेने आपल्याला त्याला इंटरप्रिट करता येईल. मग नेक्स्ट पार्ट जो आपला आहे तो आहे वेदर ओरिजिनल मेंबर्स, प्रोव्हिजनल मेंबर्स, असोसिएट मेंबर, जॉईंट मेंबरबद्दल आपण सांगितलं. त्यानंतर कंपनीबद्दल सांगितलं, असोसिएशन ऑफ सोसायटीबद्दल सांगितलं. ह्या जॉईंट मेंबर, असोसिएट मेंबर, कंपनी असेल, असोसिएशन ऑफ पर्सन असेल, ह्यांना वोटिंग राईट्स डायरेक्टली प्राप्त आहेत का, म्हणजे ॲज ऑफ राईट प्राप्त आहेत का? तर ॲज ऑफ राईट प्राप्त नाही आहेत. कारण जर आपण इलेक्शन रूल्स परत एकदा पाहिले तर त्यामध्ये ट्रान्सफर ऑफ वोटिंग राईट्स आहे. 10 दिवसामध्ये ज्या वेळेला प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ वोटरची यादी आपली नोटीस बोर्डवर लागते त्यावेळेला विदिन 10 डेजमध्ये त्या ओरिजिनल मेंबरला आपले राईट्स जे आहेत ते ट्रान्सफर करायचे आहेत. म्हणजे आपले वोटिंग राईट्स आणि कंटेस्टिंग राईट्स जे आहेत ते ट्रान्सफर करायचे आहेत. कोणाला? तर जॉईंट मेंबरला, असोसिएट मेंबरला. जर कंपनी लिगल एंटिटी असेल तर आपल्या ऑथोराइज डायरेक्टरला, पार्टनरला, असोसिएशन ऑफ सोसायटी असेल तर मेंबरला. अशा प्रकारे विदिन 10 डेज म्हणजे प्रोव्हिजनल लिस्ट ऑफ वोटर लागल्यापासून आपल्याला ते आपले वोटिंग राईट्स आणि कंटेस्टिंग राईट्स ट्रान्सफर करून कळवायचे आहेत. कोणाला कळवायचे आहेत? तर रिटर्निंग ऑफिसरला कळवायचे आहेत, इलेक्शन ऑफिसरला कळवायचे आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाली तर आणि तरच असोसिएट मेंबर, जॉईंट मेंबर ह्या किंवा त्या ऑथोराइज डायरेक्टर, पार्टनरचं नाव फायनल लिस्ट ऑफ वोटरमध्ये आपण समाविष्ट करतो. अशा तऱ्हेने हू कॅन कंटेस्ट द इलेक्शन्स आपण पाहिलं. पण आपल्याकडे अजून एक प्रश्न जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तो म्हणजे हे सर्व जरी एलिजिबल असतील कंटेस्ट करण्यासाठी तर ह्यापैकी कोण आहेत जे एलिजिबल नाही आहेत? आपण आज जेवढ्या प्रकारचे मेंबर्स डिस्कस केले त्या मेंबर्सपैकी असं कोण आहे की जो एलिजिबल नाही आहे कंटेस्ट करण्यासाठी, म्हणजे हू कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन? ह्याचं उत्तर जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये देण्याचा एक प्रयत्न करणार आहोत. धन्यवाद.